स्टँडर्ड 6 मॅथ्स प्रॅक्टिस सेट 16. फर्स्ट क्वेश्चन आहे, इथं मल्टिप्लिकेशन दिले. इफ 317 इंटू 45 इज इक्वल टू 14,265 म्हणजे ह्या मल्टिप्लिकेशनचं हे आन्सर आहे. देन 3.17 इंटू 4.5 म्हणजे हे जे नंबर आहेत ते इथं दिल्यात. फक्त इथं काय आहे, ह्याच्यामध्ये डेसिमल पॉईंट आहे. तर ह्याचा आन्सर किती येईल हे आपल्याला विचारलेलं आहे. तर मग काय करायचं, ह्याचं सुद्धा आन्सर एवढंच येणार आहे, कारण हे तेच नंबर आहेत जे हे नंबर आहेत. फक्त ह्याच्यामध्ये डेसिमल पॉईंट पुट करायला लागणार. तर मग आपण काय करायचं, हे आन्सर आधी इथं लिहून घ्यायचं. आन्सर किती आहे, 14,265. तर आता इथं ह्याच्यामध्ये डेसिमल पॉईंट आपल्याला लिहायचं आहे. तर काय करायचं, तर ह्या दोन्हीमध्ये डेसिमल पॉईंट नंतर किती डिजिट आहेत ते काउंट करायचं आणि राईट साईडनं तेवढे डिजिट सोडून पॉईंट द्यायचा. आता ह्या 4.5मध्ये ह्या पॉईंट नंतर एक डिजिट आहे आणि ह्या 317मध्ये ह्या पॉईंट नंतर 2 डिजिट आहेत. म्हणजे टोटल हे 2 आणि हा 1 म्हणजे 1, 2 आणि 3 पॉईंट आहेत. तर इकडं राईट साईडनं काय करायचं, 3 डिजिट सोडायचे, 1, 2, 3 आणि इथं पॉईंट द्यायचा. म्हणजे ह्याचा आन्सर काय येणार, 14.265. जेवढे पॉईंट नंतर डिजिट असतील तेवढे काउंट करायचे आणि राईट साईडला तेवढे डिजिट सोडायचे आणि पॉईंट द्यायचा. हे याचा आन्सर आहे. तर त्यानंतर सेकंड, आता 503 इंटू 217 यांचं मल्टिप्लिकेशन आहे आणि त्याचा आन्सर आहे 1,09,151. हे त्याचं काय आहे, आन्सर आहे. तर मग आता काय करायचं, हे तेच नंबर आहेत फक्त पॉईंट आहेत. हे आन्सर इथं लिहून घ्यायचं. पहिल्यांदा 1,09,151 आणि आता पॉईंट नंतर किती डिजिट आहेत ते काउंट करायचे दोन्ही ठिकाणी. इथं 1 आणि 2 आणि इथं 1 आणि 2 म्हणजे टोटल 4 झाले. हे 2 आणि हे 2, 4 डिजिट. तर आता इकडून काय करायचे, राईट साईडनं 4 डिजिट सोडायचे, 1, 2, 3 आणि 4 डिजिट सोडून इथं पॉईंट द्यायचा. म्हणजे ह्याचा आन्सर किती येणार, 10.9151. अशा पद्धतीनं फक्त डेसिमल पॉईंट कसा द्यायचा ते लक्षात ठेवायचं. हे डिजिट काउंट करायचे पॉईंट नंतरचे आणि राईट साईडनं तेवढे डिजिट सोडून पॉईंट द्यायचा. त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे मल्टिप्लाय. इथं मल्टिप्लिकेशन आहे डेसिमल पॉईंट देऊन. तर आता बघा 2.7 इंटू 1.4 याचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. हे खाली केलेलं आहे ऑलरेडी. तर आता हे पॉईंटच्या खाली पॉईंट अशा पद्धतीने आधी मांडून घ्यायचं. 2.7 इंटू 1.4 हे असं मांडून घ्यायचं. मग आता काय करायचं, रेग्युलर ह्याची पहिल्यांदा आधी मल्टिप्लिकेशन करायचं आणि शेवटी आन्सर आले की मग आपण काय करायचं, त्याला पॉईंट द्यायचा, नाहीतर ते कॉम्प्लिकेटेड होते. मग आता काय करायचं, रेग्युलर ह्याचं आपण आधी मल्टिप्लिकेशन करूया. म्हणजे 4 7 28, 28चा 8 राहिला इथं आणि 2 कॅरी गेला. मग 4 2 8, 8 प्लस हे 2 कॅरी किती झालं, 10. तर हे 10 इथं लिहिलं. आता सेकंड स्टेजला इथं पहिल्यांदा आपण 0 पुट करतोय. त्यानंतर 1 7 7, 1 2 2. तर आता ह्यांची काय करायची, ॲडिशन करायची. 8 प्लस 0 8, 7 प्लस 0 7 आणि 2 प्लस 1 काय झालं 3. म्हणजे 378 ह्याचं आन्सर आलं. आता ह्याला आपण पॉईंट कसा दिला, तर ह्या दोन्हीमध्ये पॉईंट नंतर किती डिजिट आहेत बघायचं. आता इथं ह्या डेसिमल पॉईंट नंतर एक डिजिट आहे आणि इथं ह्या डेसिमल पॉईंट नंतर एक डिजिट आहे. म्हणजे हे एक आणि हे एक 2 डिजिट झाले. तर राईट साईडनं 2 डिजिट सोडायचे आणि पॉईंट द्यायचा. म्हणजे 3.78 अशा पद्धतीने ह्याचं आन्सर आलं. राईट साईडनं 2 पॉईंट सोडले, आपण 2 डिजिट सोडले आणि पॉईंट दिला. अशा पद्धतीनं मल्टिप्लिकेशनमध्ये आन्सर काढायचं. आता सेकंड वन 6.17 इंटू 3.9. तर आता हे पहिल्यांदा पॉईंटच्या खाली पॉईंट अशा पद्धतीनं मांडून घ्यायचं. नॉर्मल मल्टिप्लिकेशन करायचं सुरुवातीला. तर बघा आता 9 7 63. तर 63मधलं 3 इथं राहिलं, 6 कॅरी गेला. तर 9 1 9 प्लस हे 6 किती झाले 15. तर 15ची 5 इथं आणि हे 1 पुन्हा इकडं काय झाला, हा कॅरी गेला इकडं. तर 10 पुन्हा 9 6 किती झाले 54. 9 सक 54 म्हणतोय आपण, 54 प्लस 1 कॅरी हा 55. मग हे 55 इथे लिहिले. त्यानंतर इथं सेकंड स्टेजला पहिल्यांदा आपण इथं 0 घेतोय.
त्यानंतर ह्या 3 याला मल्टिप्लाय करायचं. 3 7 जा किती 21. 21चं 1 इथं आलं आणि 2 हा कॅरी आला. 3 1 जा 3 आणि +2 हे 5 झाले मग. ओके, आणि हे 3 6 जा 18 हे 18 इथं लिहिलं. तर इथं आता ह्याचे आपण ॲडिशन करणार. 3 + 0 3, 5 + 1 = 6, 5 + 5 = 0 आणि कॅरी 1. 5 + 5 10 म्हणजे 10चं 0 इथं आणि 1 इथं कॅरी आला. त्यानंतर 5 + 1 कॅरी हा 6, 6 + 8 किती झाले 14. 14 4 आणि इथं कॅरी 1 आला परत. 1 + 1 2 म्हणजे 24063 हे याचं टोटल ॲन्सर आलं. आणि ह्याला आपण हा पॉईंट दिला. तर पॉईंट कसा दिला, इथं डेसिमल पॉईंट नंतर 1 डिजिट आहे आणि इथं डेसिमल पॉईंट नंतर 2 डिजिट आहेत. मग हे टोटल काउंट करायचे 1 2 आणि 3. हे राईट साईडनं 1 2 3 सोडून इथं हा पॉईंट द्यायचा. म्हणजे 24.063 हे याचं ॲन्सर आलं. त्यानंतर थर्ड वन 0.57 × 2. हे सिम्पल आहे बघा, फक्त एकच डिजिटनं मल्टिप्लाय करायचं आहे. तर 2 7 जा 14 4 कॅरी 1 आला. 2 5 जा 10, 10 + 1 हे कॅरी 11 हे 1 इथं आलं. इथं 0 2 0 0 होणार, पण हा कॅरी इथं 1 आला. मग आता इथं पॉईंट आपण कसा देणार, इथं काय पॉईंट नाही आहे. तर इथं आहे 1 आणि 2 पोझिशन सोडून काय आहे पॉईंट आहे. म्हणजे 2 नंतर इथं ॲन्सरला पण आपण काय करणार पॉईंट देणार राईट साईडनं. 1 आणि 2 नंतर इथं हा पॉईंट आला म्हणजे 1.14 हेचं ॲन्सर झालं. त्यानंतर फोर्थ वन 5.04 × 0.7. तर आता इथं आपण हे आधी मांडून घ्यायचं असं. त्यानंतर 7 4 जा 28. तर 28ला काय केलं आपण 8 केलं आणि इथं कॅरी 2 दिला. मग 7 0 0 आणि हा 2 कॅरी काय झाला इथं आला. त्यानंतर 7 5 जा 35 हे 35 आपण इथं लिहिलं. सेकंड स्टेजला सुरुवातीला आपण 0 घेतोय. त्यानंतर आता ही टर्म 0ने मल्टिप्लाय केलं, सगळी टर्म काय होणार 0 होणार. म्हणजे इथं 0 0 0 पुट केले. तर आता यांची आता ॲडिशन करायची. 8 + 0 8, 2 + 0 2, 5 + 0 5, 3 + 0 3. आता इथं फक्त डेसिमल पॉईंट पुट करायचा. तर इथं बघा डेसिमल पॉईंट नंतर हे 1 डिजिट आहे आणि इथं वरती डेसिमल पॉईंट नंतर 2 डिजिट आहेत. म्हणजे टोटल हे 1 2 आणि 3 डिजिट झाले. मग आता राईट साईडनं 3 डिजिट सोडायचे 1 2 3 आणि इथं हा पॉईंट द्यायचा. म्हणजे याचं 3.528 हे याचं ॲन्सर झालं. फोर्थ क्वेश्चन बघा, वीरेंद्र बॉट 18 bags of rice, each bag weighing 5.250 kilogram. How much rice did he buy altogether? If the rice cost 42 rupees per kg, how much did he pay for? म्हणजे आता वीरेंद्रनं काय केला 18 बॅग्स आणल्यात राईसच्या आणि ईच बॅग एका बॅगेचं प्रत्येकी एका बॅगेचं वेट काय आहे 5.250 किलोग्रॅम आहे. तर त्यानं टोटल किती राईस आणलं हे विचारलं आहे. मग हे काय आपल्याला ह्या 5.250ला ह्या 18 बॅग्सने जर मल्टिप्लाय केलं तर टोटल किती राईस आणलं ते मिळेल. कारण एक बॅग किती ह्याची आहे 18 बॅग्स आणल्या आहेत आणि एका बॅगचं वेट किती आहे 5.250 आहे. त्यामुळे हे इथं आपल्याला मिळून जाईल. पण त्यानंतर काय विचारले की इफ द राईसची कॉस्ट 42 रुपीज पर kg म्हणजे एका किलोला 42 रुपीज आहे. तर त्यानं किती पे केलं ह्याला शॉपकीपरला, अशा पद्धतीनं आपल्याला काढायचं आहे. तर मग जे काय आलेलं असेल ॲन्सर त्याला पुन्हा काय करावं लागेल आपल्याला 42नं मल्टिप्लाय करायला लागणार आहे. इतकंच आहे याच्यामध्ये. तर आता काय काय दिलं ते पर्यंत लिहायचं. वेट ऑफ 1 bag ऑफ राईस इज, एका बॅगचं वेट किती आहे 5.250 kg. ओके. त्यानंतर वेट ऑफ 18 बॅग, मग ह्याच्यावरून आपण 18 बॅगचं वेट काढणार. तर ते कसं करणार, ह्या 5.250ला 18नं जर मल्टिप्लाय केलं तर आपल्याला टोटल वेट मिळणार राईसचं. ठीक आहे. म्हणजे आता आपण ते इथं केलेलं आहे बघा. एका बॅगचं एवढं वेट आहे म्हणजे 18 बॅगचं जर काढायचं झालं तर 18नं त्याला मल्टिप्लाय करायला लागणार. तर इथं आता केलेलं आहे आपण हे मल्टिप्लिकेशन. तर बघा 8 0 0 आणि 8 5 जा 40 0 इथं आणि 4 कॅरी येणार. 8 2 जा किती आलं 16, 16 + 4 20 आले. मग 20चं पुन्हा 0 इथं आलं आणि 2 कॅरी आला. मग 8 5 जा पुन्हा 40 आणि 40 + हे 2 42 आलं. ओके. म्हणजे ही टर्म सॉल्व्ह झाली. त्यानंतर पहिल्यांदा आपण नेक्स्ट स्टेजला काय करतो इथं 0 पुट करतो आहे. त्यानंतर मग आता 1 0 0 1 5 5 1 2 2
आणि 1 × 5 5. ओके, मग त्यानंतर ह्याचं ॲडिशन घ्यायची. 0 + 0 0 0 + 0 0 5 + 0 5 2 + 2 = 4 आणि 5 + 4 = 9. अशा पद्धतीनं आता फक्त काय करायचं, डेसिमल पॉईंट पुट करायचा. इथं काय डेसिमल पॉईंट नाही आहे, इथं आहे. मग इथं डेसिमल पॉईंट नंतर किती डिजिट आहेत, 1 2 आणि 3. तर तेवढे डिजिट राईट साईडला ॲन्सरच्या सोडायचे आणि पॉईंट पुट करायचा. म्हणजे 1 2 3 डिजिट सोडले आणि आपण इथं काय केला, हा आपला डेसिमल पॉईंट ठेवला. म्हणजे टोटल वेट किती आलं, 94.500 kg. हे एवढं वेट काय झालं टोटल ह्याच्या राईसचं आलं. आता काय करायचं की एका किलोचं राईसचं कॉस्ट किती आहे, 42 रुपीज आहे. मग आता ह्या 42 रुपीजनं पुन्हा ह्या टोटल वेटला राईसच्या जर मल्टिप्लाय केलं तर आपल्याला काय होणार, टोटल कॉस्ट मिळणार ऑब्वियसली. मग आता पुन्हा ते करायचं, 94.5 × 42 करायचं, कारण 42 रुपीज काय आहे, पर kg कॉस्ट आहे. मग आता इथं मल्टिप्लिकेशन ते दाखवले बघा. 2 × 5 10. तर 10चं 0 इथं 1 कॅरी आला. 2 × 4 8 8 आणि 1 कॅरी 9 झालं. त्यानंतर 2 × 9 18. तर 18 इथं लिहिलं. सेकंड स्टेजला पहिल्यांदा आपण 0 पुट केला. त्यानंतर 4 5 = 20. 20चं 0 इथं आलं. 2 पुन्हा इथं कॅरी आला. 4 4 = 16. 16 + 2 18 आलं. 18चं 8 इथं राहिलं आणि 1 कॅरी आला. त्यानंतर 4 9 = 36 प्लस हा कॅरी 1 37. अशा पद्धतीनं आता याची ॲडिशन करायची. मग 0 + 0 9 + 0 9 8 + 8 6 आणि 8 + 8 16 झालं. 16चं 6 इथं राहिलं आणि हा कॅरी 1 गेला. तर आता 7 प्लस हा कॅरी 1 8 आणि हे 9 आणि 3 ॲज इट इज. म्हणजे थर्ड इथं हे आन्सर किती आलं, 3969 रुपीज काय झालं, टोटल राईसची कॉस्ट झाली. हे आपलं फायनल क्वेश्चन आहे. Vedika has 23.50 meter of cloth. She used it to make 5 curtains of equal size. If each curtain required 4 meter 25 centimeter to make, how much आहे, how much cloth is left over. म्हणजे वेदिकाकडं काय आहे, 23.50 मीटर एवढं क्लोथ आहे, टोटल क्लोथ आहे. आणि तिला त्याच्यापासून 5 कर्टन्स बनवायचे आहेत, म्हणजे पडदे बनवायचे आहेत 5 इक्वल साईजचे. मग एका कर्टनला 4 मीटर 25 सेंटीमीटर काय होते, क्लोथ लागते. तर मग तिला 5 कर्टन केल्यानंतर तिच्याकडं किती क्लोथ शिल्लक राहील ते आपल्याला काढायचं आहे. तर बघा आता काय करायला लागणार आपल्याला, एका कर्टनला किती लागते का क्लोथ, तर एवढं लागते 4 मीटर 25 आणि आपल्याला कर्टन बनवायचे किती आहेत 5. तर आपण एका कर्टनला जे लागते क्लोथ त्याला जर 5ने मल्टिप्लाय केलं तर 5 कर्टन करण्यासाठी किती क्लोथ लागेल ते आपल्याला मिळेल. मग ते पहिल्यांदा करायचं. 4.25 मीटर काय आहे की 1 कर्टन क्लोथ, 1 कर्टन काय आहे क्लोथ. आणि हे 5 कर्टन आपल्याला काय करायचे आहेत, बनवायचे. हे ना मल्टिप्लाय करायचं ह्याला. मग आता 5 5 = 25चं 5 इथं राहिलं 2 कॅरी झाला. 5 2 = 10 प्लस हे 2 12 झाले. मग 12चं 2 इथं आणि 1 कॅरी गेला. मग 5 4 = 20 आणि 20 प्लस हे 1 21 झालं. ओके, मग आता ह्याला काय केलं आपण, डेसिमल पॉईंट कसा पुट केला. इथं काय डेसिमल पॉईंट नाही आहे, इथं आहे. ह्या डेसिमल पॉईंटनंतर 2 डिजिट आहेत, ह्या डेसिमल पॉईंटनंतर 2 डिजिट आहेत 1 आणि 2. मग हे राईट साईडनंतर 1 2 डिजिट सोडून हा आपण पॉईंट दिला इथं. म्हणजे 21.25 मीटर एवढं क्लोथ काय लागेल आपल्याला 5 कर्टन्सला लागेल. मग आता काय करायचं, टोटल क्लोथ किती आहे 23.50 मीटर आहे. त्याच्यातून हे 5 कर्टनचं क्लोथ जर आपण मायनस केलं तर तिच्याकडे किती राहिलं ते आपल्याला मिळेल ऑटोमॅटिकली. मग आता इथं हे सबस्ट्रॅक्शन केलं, 23.50 मायनस 21.25 हे 5 कर्टनचं क्लोथ आहे, हे टोटल क्लोथ आहे. तर आता हिचं सबस्ट्रॅक्शन बघा, 0मधून 5 जात नाही. मग आपण इकडून कॅरीकडे घेतला तर इथं 4 राहील, 5चं 4 राहील आणि इथं 0चं 10 होईल. 10 - 5 5 आणि 4 - 2 राहिलं 2. तर इकडं 3 - 1 2 राहिलं आणि 2 - 2 राहिलं 0. म्हणजे आपल्याकडे राहिलं किती 2.25. हे पॉईंट आपण इथं दिला.
मध्ये जो आहे तो 2.25 मीटर काय आलं तिच्याकडं क्लोथ लेफ्ट. मग इथे एक शेवटी लाईन लिहायची पुन्हा 2.25 मीटर क्लोथ लेफ्ट विथ वेदिका. अशा पद्धतीने हे याचं आन्सर आहे.